हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आपली गुड मॉर्निंग झाले, आंघोळ पण झाले, नाश्ता पण झाला आणि मी आता चाललो आहे कॉलेजला. तर चला जाऊया. ॲक्च्युली माझं कॉलेज 9:30 होतं पण मी चाललो आहे लेट, म्हणजे लेट झालं. आता बघू, चला रिक्षा पकडून आता जातो. लेट्स गो. येस, तुम्हाला वाटत असेल मी कॉलेजला चाललो, पण कॉलेजला नाही, मी कॉलेजवरून घरी चाललो आहे. कॉलेजला गेलेलो, मी एक्झाम वगैरे होती ती दिली आणि थोडं काम होतं, मग ते सगळं झालं. आता मी चाललो आहे, मी घरी आलो आहे, पण मी आता चाललो आहे जिमला. तर आपण जरा जाऊया जिमला. येस, मी जिममध्ये आलो आहे. आपण आता आपलं वर्कआउट चालू करूया. येस आकाश भाऊ. हे बघा काय दृश्य आहे, अख्खी जिम खाली आहे. फक्त एक दोन लोक आहेत बस. वा, मी घरी आलोय जिमवरून आणि आता आपण जरा जेवूया. आणि जेवायला बघा काय, मटन भुर्जी एकदम भारी. आधी आपण मटन खाऊ, लिंबू मार्के. वा, भुर्जी. येस, संध्याकाळ झाली आणि माझं चहा पिऊन खाऊन वगैरे झालं आहे. आणि ॲक्च्युली मी आता चाललो आहे बाहेर. आणि या व्लॉगचा मेन पार्ट हाच आहे. तर मी कुठे चाललो आहे, तर मी चाललो आहे द फोक अख्ख्यांचा शो बघायला आहे. तुम्हाला मे बी थंबनेल बघून समजलंच असेल. सो चला आता मी निघतोय, लेट्स गो. मला ॲक्च्युली लेट झालं आहे, पण एक्सायटेड पण आहे. येस, मी कुर्ल्याला आलो आहे आता डायरेक्ट, आणि जाम झोल झाला. आणि इफ तुम्हाला माहीत नसेल की द फोक अख्यान कोण आहे किंवा काय आहे वगैरे, तर ते लोक मराठी फोक्स आणि मराठी गाणे वगैरे यांचा शो करतात एक्सेट्रा. आता मला पण तेवढं माहीत नाही, पण तेच माहिती करायला चाललो आहे. सो चलो, लेट्स गो. मी आलो आहे मध्ये, तुम्ही आवाज बघा. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती सुंदर सुंदर रंग काम करणारे आमच्या आख्यानाचे अधिकृत रंगभूषाकार विशाल निघोल आणि अमृता उकिरडे. मंडळी तुम्ही गाईज, कसं व्हायचं होतं तसं झालंच नाही. आय नो व्हिडिओ नाहीत, कारण मी ॲक्च्युली म्हणजे काढले तसे व्हिडिओ, बट नंतर समजलं की हे व्हिडिओ वगैरे टाकले तर कॉपीराईट वगैरे लागेल. आणि त्यांनी पण हे नंतर सांगितलं लास्टला की असं असं आहे, म्हणून मग मी काय जास्त टाकलं नाही. पण इफ तुम्हाला बघायचं असेल तर डायरेक्ट त्यांच्या पेजला जाऊन बघा यूट्यूबवर, द फोक अख्यान. इकडे असतील सगळे व्हिडिओज. गाईज, मी तेवढे व्हिडिओ नाही बघितले, पण ते स्टेजवरचे कलाकार आहेत आपल्यासोबत. हे बघा, हे सगळे वाजंत्री आहेत. ये दादा, ये. हाय, वेलकम टू माय ब्लॉग. दादा, मजा आली, खूप वेगळीच फिलिंग होती, एकदम मजा आली. थँक्यू. व्हिडिओपेक्षा लाईव्हला जास्त मजा येते. हो, लाईव्हला येत जा. या, नक्की या. हे बघा, ऋषिकेश दादा आपल्यासोबत आहेत. हाय दादा, वेलकम टू माय व्हिडिओ. मस्त मजा आली स्टेजवर, मज्जावालं तुम्ही. थँक्यू सो मच फॉर द एक्सपिरियन्स. ॲक्च्युली सगळे आर्टिस्ट नाही भेटले, कारण सगळे पॅकअप करत होते आणि म्हणून त्याच्यामध्ये बिझी होते आणि खूप गर्दी झाली, म्हणून मग ते घाईघाईत सगळे निघाले. बट मजा तर आली. आणि हे लोक आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी आणि परत आपल्या कल्चरसाठी खूप चांगलं काम करतात, विच इज व्हेरी ग्रेट. आणि हे बघा, मॉल पण मस्त आहे.
मी मॉलच्या बाहेर आलो आहे, पण ॲक्च्युली घरी जायला लेट होईल मला, म्हणून मी इकडेच खाऊन घेतो आहे, म्हणजे जेवून घेतो आहे. पण मी मध्ये खाणार होता मॉलमध्ये, पण मग मी बरं जाऊ दे, आपण स्ट्रीटवर खाऊया. म्हणून हे बघा, काका आपल्यासाठी बुर्जी पाव बनवतो. हो काका, हाय करा. गाईज, स्ट्रीटवरचा आपलं बुर्जी पाव ऑन द स्ट्रीट. करा नाही. ॲक्च्युली मला पण नंतर ट्रॅक झालं, तर मी बस स्टॉपवरती जेवतो आहे. चला CSTची गाडी बघूया, लेट्स गो. येस, मी आलो आहे कुर्ल्यावरून सेंट्रल, मग दादर तो डायरेक्ट नायगाव. मग आता चाललो आहे घरी, जातो आहे. येस गाईज, मी घरी आलो आहे आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल का हा शो तुम्ही जाऊन बघा, मस्त आहे. म्हणजे माझा तसा एक्सपिरियन्स तेवढा चांगला नव्हता, बिकॉज मी जे तिकीट्स बुक केलेले ना ते स्टँडिंगमध्ये होते, म्हणजे मी कमीवाले केलेले. पण तसं बसून शो बघणं वगैरे ते वाले तिकीट्स नव्हते. हे मागे उभं राहून शो बघायचं, म्हणजे तसं होतं. आणि त्यात परत गर्दी होती आणि मी लेट गेलेलो. आणि मला नंतर समजलं की ते हे व्हिडिओ रिमूव्हलचं, म्हणजे तेच कॉपीराईट वगैरे ते आहे, असं सगळं होतं. म्हणून बट इफ तुम्ही जात असाल तर थोडे महागवाले तिकीट्स बुक करून जावं, म्हणजे कसं आरामात बसून तुम्हाला बघता येईल, ती फील घेता येईल, ते वाईब वगैरे असं मस्त. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी जेव्हा तिकडे होतो ना, तर तो एक्सपिरियन्स भारी होता. बट हा असं ओव्हरऑल तसं बघायला गेलं तर मी जसं एक्सपेक्ट केलेलं तेवढा असा चांगला एक्सपिरियन्स नव्हता. बट ठीक आहे. आणि हा शो ॲक्च्युली होता कुर्ल्याला. तर मी कुर्ल्याला गेलेला, अपने माम लोग से मिलने, अपने बंटाय लोग से मिलने, पाचशा लोक. आणि हो, मी एकटा गेलेलो. तर आता आलो आहे घरी आणि सगळं झालं आहे. सो येस, इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स अँड अ ग्रेट डे. आणि दिवस संपलेला आहे अँड एव्हरीथिंग इज डन. सो नाव इट्स टाईम टू एंड दिस व्लॉग हिअर, कारण दिन खतम तो व्लॉग खतम. अँड गुड नाईट एव्हरीबडी, टेक केअर, स्वीट ड्रीम्स अँड हॅव अ ग्रेट स्लीप, अँड लेट्स मीट टुमॉरो. ओके, चलो बाय 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 बाय.